नमस्कार मित्रांनो, आज आहे वीकेंड आणि मी आज आईकडे चालली आहे. रिदला घरी झोपवलं आहे आजी-बाबांजवळ आणि निघाली आहे मी. इथे आली आणि अगदी 1 सेकंदाहून ती ट्रेन मिस झाली माझ्याकडनं. म्हणजे मी खाली उतरतच होती आणि ट्रेन पास झाली पुढे. असं दुसऱ्या ट्रेनमधनं बसली आणि स्टेशनला येऊन पोहोचली. इथे सुद्धा बसला खूप लाईन होती. फायनली बस भेटली आणि मग मी घरी निघाले जायला. तर जाता जाता एकच म्हणेन की आज मला रिचची फार आठवण येणार आहे खरंच. आज आम्ही दोघे पण त्याच्याजवळ नाही आहेत. अगदी निखिलसुद्धा बाहेर गेलेत आणि मी सुद्धा आज आईकडेच थांबणार आहे. बघू आता रीत कसं राहतो आजी-बाबांसोबत. आमच्या सगळ्यांचीच परीक्षा आहे आता. बघूयात काय होतं आहे. घरी आल्यावर आईने बनवलेला ज्यूस पिली आणि ज्यूसनंतर लापशीपासून जी सुरुवात झाली ते काही खाण्याचा दिवस थांबलाच नाही माझा. अगदी लापशी, पाणीपुरी, त्याच्यानंतर गाजर हलवा, चॉकलेट्स, नको नको ते भरपूर काही खाल्लं आहे. असं जनरली मी खात नाही, पण आईकडे आलं ना, तोंडावर ताबाच नाही राहत. म्हणजे काय सारखं काही ना काहीतरी खाऊ खाऊ आणि ते फ्रीज उघडायची एवढी सवय असते ना इकडे आली की. त्या फ्रीजमध्ये काही असो वा नसो, पण ते उघडून पाहायचं काहीतरी असतंच. आणि मला गाजर हलवा भेटला तर खाल्लं मी गाजर हलवा. खूप छान झालं होतं. आईला माहिती असतं मला काय काय आवडतं. ती मी यायच्या आधी बरोबर सगळं काही बनवून ठेवते रेडी. आणि खाल्लं वगैरे खूप. आणि मग आम्ही टी व्ही बंद केला आणि आईसोबत निघाली मी खाली. आणि इथे म्हणजे आईचं असं होतं, तिला म्हटलं, "अगं बाई आपण रिक्षाने जाऊ." ती म्हणे की रिक्षाने दिदू 70-80 होतील ना, तर आपण नाक्यावर जाऊयात बसने. देवा! मग तिने मला एवढं खाल्लेलं असतं ना, पण एवढं चालवलं ना, नाक्यावरून मग बस भेटली आम्हाला. तिथे पण आम्हाला बसायला नाही भेटलं यार. एकदम पाय दुखले मला उभं राहून राहून. आणि उतरल्यावर म्हणले, "दीदी आपण उसाचा रस पिऊया, इथे खूप छान भेटतं." चला ठीक आहे म्हटलं. मग मार्केटमध्ये आलो आणि इतके 4 ते 5 तास दिवसभर आम्ही कंटिन्यू फिरलो. पण माझ्या आईला एकही ड्रेस, साडी काहीच पसंत येईना. काय चॉईस आहे आईची. हार्डली का आम्ही एक ड्रेस घेऊन आलो. येता येता मला क्रेव्हिंग झालं होतं मंचुरियन, भेलची, तर मी ते पार्सल घेतलं आणि मग घरी आलो. आणि घरी आल्यावर येताना मागे गणपती बसलेत, तर मग तिथे गेली, बाप्पाचं खूप छान दर्शन घेतलं. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. आणि घरी आल्यावर ते पार्सल आणलं होतं ते मी खायला घेतलं. अगदी खरंच 10 वर्षांनी 2016मध्ये लास्ट मंचुरियन भेल खाल्ली होती. खूप छान वाटलं, खूप छान टेस्ट होती. मला खूप खूप आवडलं हे खाऊन. घरी येताना तिला म्हटलं होतं की आपण गजाननचा वडापाव खाऊन जाऊ, पण तिने मला खाऊन नव्हतं दिला. मला बोलले की तू घरी चल, मी तुझ्यासाठी घरी बनवते. आणि खरंच तो वडापाव खूप टेस्टी झाला होता. मला खूप आवडला. रात्री कसं राहिलं आजी-बाबांसोबत हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच कळवेन. तोपर्यंत बाय.